नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज बुधवार आहे आणि आता 8:30 झालेले. नेहमीप्रमाणे पोरं शाळेला गेलेले. काल गावात गेलेली होती, इतकी थकून गेलेली होती. थोडा आराम केला, आंघोळ केली, देवपूजा वगैरे झाली, चहा घेतला. म्हटलं चला ब्लॉगला तर सुरुवात करावी. तर आता झाडू पोछा करते. गावामधून काय काय आणलं ते दाखवते. 2 किलो शेंगदाणे आणले मी होलसेलमधून आणले.
हे आपल्याला भेटले 100 रुपये किलो, म्हणून मी 2 किलो घेऊन आली. आणि खोबरं पण मी होलसेलमधूनच आणलं 140 रुपये किलो, ते पण मी 1 किलो घेऊन आली. आणि जिरं आणलं मी 1 किलोचं पॉकेट आणलं, ते 400 रुपयाला भेटलं. जिरं 800 रुपयाला होऊन गेलं होतं, आता ते 400ला झालं, मग मी 1 किलोचं पाकिट घेऊन आली. आणि गुड्यासाठी कपडे घेऊन आली, तिच्यासाठी कपडे पण घेऊन आली. तिला बड्डेचा ड्रेस घ्यायला गेली होती, पण तो ड्रेस मी ती बड्डेच्या दिवशी घालणार, त्या दिवशी दाखवणार, ते सिक्रेट आहे आपलं. पॅन्ट आणल्या मी तिला डेली यूजसाठी. हे बघ मस्त खूप छान पॅन्ट आहे. 2 आणल्या मी, त्या 2 घेऊन आली. त्याच्यावरती 3 शर्ट घेऊन आली, एक ब्लॅक कलरचं आहे आणि एक पिंक कलरचं आहे. डेली यूजला छान राहत आहे, मुलांना गरमी पण लागत नाही, गरम होत नाही पोरांना, मग गरमीमध्ये छान राहतात. आणि असे शॉर्ट ड्रेस घेऊन आली, तिला असे आवडतात गरमीमध्ये घालायला. पहिले पण पडलेले आहे तिचे, एक्स्ट्रा घेऊन आली. खूप छान पॅन्ट पण खूप छान आहे त्याची, अशी घेऊन आली डेली यूजसाठी. आणि वांगे 10 रुपयाचे अर्धा किलो होते, म्हणून ते पण घेऊन आली. आणि 10 रुपयाच्या 1 पाव मिरच्या भेटल्या, त्या पण घेऊन आली. चल, आपले सर्व कामं झाले. आता गॅस वट्टा बी क्लीन झाला, भांडे बी झाले, लादी बी पुसली गेली. चला, माझ्याकडनं आहे ना एक काम वाढून गेलेलं आहे. सकाळी चहा पिताना चहा सांडला गेलेला आहे. आपल्याला आता हा काच काढावा लागणार आहे आणि साफ करावं लागणार आहे. छान झालं. लावला गेला आपला काच. आता आपण खिचडी टाकून घेऊ. दुपारी स्वयंपाक केला आणि जेवण केलं, झोपून गेलो आम्ही. तर 5 वाजता उठली मी आणि बाजारात चालली गेली. म्हटलं चला आता व्हिडिओ तर चालू करावाच लागेल ना, तर आता खिचडी टाकते. बाजार करून आली मी, म्हटलं आता चला खिचडी टाकून देते. आणि मग मसाले काढून घेते मी. पॉकेट फोडलेलं नाही वाटतं जिऱ्याचं. जिरं टाकून देते. जिरं टाकलं मी, खिचडी बनवते. खिचडी बनवते मी. खिचडीसाठी आमच्या खानदेशमध्ये अशी खिचडी बनवता. शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतलाय, बटाटा चिरून घेतलाय, टमाटा घेतलाय, कांदा घेतलाय आणि लसूण घेतलेला आहे. आणि इथं हे टाकून देते, मग तुम्हाला सांगते.
लागून गेलेली आहे. आणि इथं तांदूळ घेतलेले आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. हे बघा असं मिक्स करून घेतो. ते नंतर टाकू आपण. मी काढून ठेवलेले. टमाटर टाकल्यानंतरच हे करून गेले याच्यातच टाकून देतो. कांदे बटाटे ते लाल झाले. टमाटर टाकून देते. मस्त खूप छान लागते खिचडी. घाई गर्दी राहिली तर मी खिचडीच बनवते. आता उशीर झाला आहे आणि मुलांना पण भूक लागली, मग मी पटकन म्हटलं चला खिचडीच टाकून देते. धना पावडर टाकते, हळद टाकली, गरम मसाला, धना पावडर मिक्स करून घेते. खूप छान मसाला होतो. कोथिंबीर टाकते थोडी. पाणी आपला मसाला छान झालेला आहे बघा. आता पाणी टाकून देते मी. पाणी टाकून दिलं. उकळी देते. आपलं बघा खिचडीचं पाणी उकळी झाले. कोथिंबीर टाकते. हे तांदूळ धुते मी. हे बघा 2 तांदूळ धुवून टाकायचे. स्वच्छ पाण्याने असे तांदूळ धुवून घ्यायचे. मी तुरीची डाळ घरची डाळ वापरलेली आहे. आम्ही घरीच डाळ बनवतो. त्याच्यात थोडे खोबरे राहतात. आणि मी स्पेशल खिचडीचे तांदूळ घेतलेले. नमक टाकायचं राहिलं होतं. नमक टाकते आपल्या हिशोबाने टाकायचं. हलवून देते. अशी हलवून द्यायची. आणि आता कुकर लावून देते आणि 3 शिट्ट्या करून घेते. कुकर लावून देते आणि 3 शिट्ट्या करून घेते. आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड झाला आहे. आपण मस्त हे बघा किती छान खिचडी झाली. लाईट लाव. आता काढून घेते. खिचडी पटकन होते आणि खूप छान भी लागते. मी जिलबी पण आणली होती बाजारातून. इथं काकडी घेतलेली आहे, मस्त कैरी घेतलेली आहे, लोणचं, कांदा, पापड, जिलेबी आणि खिचडी. या मग जेवायला सर्वजणी. भूक लागलेली आहे, जेवण करतो. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.